2च मिनिटं बोलतो. तुम्ही बोलल्यानंतर मी बोलणं चुकीचं आहे. पण साहेब, आम्ही ज्या मुद्द्यावर बसलो आता, तुम्हाला पण माहिती आहे राजकारणात काही लोक फक्त दाखवायसाठी येतात, निवेदन देतात, फोटोला छापून आणतात. निवेदन दिलं का पत्रकाराला फोन करू तेवढे आमची बातमी लाव. पण मी लय ध्येयवाडा माणूस आहे, तुम्हाला माहिती नाही तर सगळ्यांना माहिती. मी इथं मागं एका रस्त्यासाठी बसलो होतो, नगर पाथर्डी रस्त्यासाठी. काम चालू केलं, मला ते लोकांनी सांगितलं हा काम चालू करतो नंतर 4थ्या दिवशी. त्यांनी जे 4 JCP आणि 1 डंपर आणला. मी म्हणलं असं नाही, पूर्ण ताकदीची मशिनरी आणायची, 1 किलोमीटर लेअर टाकायला लावलं आणि मग उठलो मी. म्हणजे अशी सवय आहे आपली. तर तुमच्या शब्दाबाहेर नाही, कुठं मी जाणार नाही, काय विषय तुम्ही आमच्यासाठी एवढं करता. पण माझं एकच म्हणणं आहे साहेब, याच्यातून काहीतरी आउटपुट निघला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही मला सांगितलं ना हे तू आत्तापुरतं थांबे, आत्तापुरतं हे आंदोलन तुम्ही थांबवा. आता त्यांची माझी ते पण 4 दिवस झाले माझ्याबरोबर सावलीप्रमाणे. 4 दिवसच काय, मी आमदार व्हायच्या आधीपासून ते सावलीसारखे माझ्याबरोबर आहे. त्याच्यामुळं माझी काय, तुम्ही म्हणले इथून लगेच उठून जा, मीच काय इथं एक माणूस शब्द तुमचा डावलणार नाही. पण साहेब, हे मुद्दा आपल्याला आहे ना सोडायचा नाही, म्हणजे सोडायचा नाही. हां, म्हणजे तुम्ही सांगा मला स्थगित करू. आणि तुम्ही म्हणले नाही, आता आपल्याला उद्या आहे ना, उद्या तर तिकडं लोक पंढरपूरला चाललेत ना, मी उद्या 1000 ट्रॅक्टरची रॅली घेऊन मुंबईला म्हणलं तरी येतो मी. हां, म्हणजे काय असतं साहेब, अभिनय तो कभी नाही. मग ते लय पांचाटपणा होतो. 4 वेळा बसले तर उठलं ते म्हणजे मी जेवढ्या वेळा आंदोलन केलं, उपोषण केलं ना, मी एकदा संजय गांधी निराधारच्या आमचे पेन्शन लोकांची बंद केली आणि उपोषणाला बसलो होतो. मी तहसीलच्या दारातच झोपून राहिलो 4-5 दिवस. आणि तसाच झोपून राहिलो. आणि ते अख्खे प्रकरण आहे ना, 200 प्रकरणं मंजूर केले, चालू केले. म्हणजे अशी सवय आपली आहे. काय होतं नाही तर तुम्हाला तर आमच्यापेक्षा उकळून पेले ते पुढारी कसे असतात. म्हणजे आता आम्ही पण कधी कधी आमच्याबरोबर काही जण म्हणतात निवेदन देऊन फोटो काढून तेवढे पेपर लावून, चार निवेदन का आउटपुट निघलं पाहिजे तुम्हाला सगळ्या गोष्टी. त्यामुळं तुम्हीच आम्हाला गाईडलाईन द्या. हा विषय अभिनय तो कधी नाही. मग कसं करायचं, काय करायचं, आत्तापुरतं तुम्ही म्हणले 4 दिवस थांबा, जरा वारी झालो आपण बघायचं तरी बघू. तुम्ही आता म्हणले दुग्ध विकास मंत्री येणार असले तर तुमच्या याच्यावर माझं काय नाही, आमच्यासाठी तुम्ही सगळे काही आहे का नाही. म्हणजे कसं करायचं तसं करा. पण हे 4 दिवस म्हणले वारीच्या लोकांची गैरसोय. आज तुम्ही आले तर आज फक्त आम्ही ट्रेलर दाखवला ट्रॅक्टरचा. उद्या तर आम्ही सगळ्या जिल्ह्यातले अख्खे कार्यालय बंद करणार होतो. आणि म्हणलं उद्याचे दिवस वारे पंढरपूरचे वारकरी आमचे नगर जिल्हा पास करून जातात. परवा दिवशी अख्खा चक्काजाम करून टाकणार होतो. आणि मग परवा दिवशी चक्काजाम केला का त्याच्यात दुसऱ्या दिवशी ना तुमचं सगळ्यांचं परमिशन घेऊन ना 1000-2000 ट्रॅक्टरची यंत्रणा लावून या डायरेक्ट मंत्रालयाच मोर्चा काढायच्या डोक्यात होतं माझ्या. हे असं हाय सिस्टीम. तर मग तुम्ही आता नाही पॅटर्न नाही. तर मग मला तुम्ही काय विषय नाही, तुम्ही सांगा. हे लोक काय म्हणजे उगा चर्चा नको व्हायला मार्केटमध्ये, काय 2 दिवस बसते आणि उठलून गेले हे नको. मी तर असं पण ठरवलं होतं, म्हणजे माझ्या पुढं 2 पर्याय होतो. उद्या सोमवारी मला सकाळी ना मग डायरेक्ट बिना अन्न पाण्यातच बसलो असतो मी. तसं काय नाही, मी लय हट्टी माणूस आहे. मी केलं नाही उपोषण काय आमच्या तालुक्यात अण्णा आजारी आहेत ना, त्याच्यामुळं मला ती पण सवय आहे. गांधी होता येतं आणि भगतसिंग राजगुरू होता येतं. माझा तर डायलॉगच आहे बरेच. आणि मी हात पण जोडता येतात आणि भाया पण वर करतो. म्हणून तर जुळलंय ना, टिकलं. तुम्ही कोणावर पण काय शर्यत लावायला काय हे काय साहेब. तुम्ही तर हे सगळं उकळून पेले आमच्यासारखे महाराष्ट्रातला. तुम्ही तुमचं काय निशाणा अचूक, तसं हे बरोबर बाण मारताय. म्हणजे एकदा तर साहेब इतक्या हे आहेत ना, मी साहेब मला म्हणले अरे ते लोकसभा लढावं लागेल ना. म्हणलं साहेब मला काय जुळत नाही राव, म्हणलं मला हिंदी कळत नाही इंग्रजी कळत नाही. मला म्हणले काय नाही तू निवडून ये. मी म्हणलं मला पर इमानात बसण्यापासूनची अडचणी का हो, आपण त्या लॉबीत होतो आणि मी तर अवघडच आहे. ते म्हणले काय नाही निवडून ये, एकदा जा शपथ घे, परत जाऊच नको म्हणले, असं पण म्हणले होते. पण नाही आता जातो, कामं पण करतो. पण तुम्हाला साहेब तुम्ही विश्वास टाकला, मी निश्चित आहे ना निष्क्रियपणा जे असतो ना तो शब्दच खोडून काढणार मतदारसंघात.
मी लोकसभा निवडणुकीत लोकांना शब्द दिला, पहिलं आंदोलन करीन म्हणलं शेतकऱ्यांच्या दुधाचं आणि कांद्याचं, पण मध्ये आचारसंहितेचं अडचण होती. मी तर म्हणलं 13 तारखेला निवडणूक झाली की 14 तारखेला ते नाही का एखाद्याचं लग्न झालं दुसऱ्या दिवशी मांडव वारा असतो, ते एकदा वारा झाला का 15 तारखेला आंदोलन करू. 15 तारखेला नगरला आलो तर मला काही कायदेशीर लोकांनी सांगितलं, तू उमेदवार आहे, तो एखादा गुन्हा झाला दाखल झाला का डिस्क्वालिफाईड करता येते. म्हणजे नको बा तिच्या आईला एवढं कष्टाने केले. मग थांबलो मी. मग नंतर लगेच पदवीधरची लागली आणि ते 1 तारखेला 2 तारखेला निवडणुकी त्याचं संपलं, लगेच 4 तारखेला मिटिंग घेतली, 5 तारखेला सुरू केलं. म्हणजे ही सगळी माझी भूमिका तुमच्या पुढं मांडली. तुम्हीच सांगा फक्त हे साहेब सोडायचं नाही म्हणजे सोडायचं नाही. मी 8 दिवस थांबायला सांगा, 15 दिवस वारी झाली की मला सांगा. हे अभिनय तो कभी नाही साहेब, हे लय अवघड परिस्थिती हो. लोक कर्जबाजार झाले, आत्महत्या केल्यात लोकांनी. हे फक्त काय होतं याच्यात आहे ना, लोक फक्त स्टँड 4 दिवसापुरतं आंदोलन करतात आणि 5व्या दिवशी न्यूट्रल होतात. एकदाचं पंजाबसारखंच करून टाकीतो मी खरं. मला म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा अनुभवी आहे, तर मी वारी होऊस तर मला माहिती आहे सगळ्या वारीच्या अडचणी आहेत. तर तुम्हीच आम्हाला सांगा काय करायचं आणि तुम्ही मला नंतर सिग्नल द्या आणि एकदा लढ म्हणा. मी खरं हटणारच नाही. मी तर तुम्ही म्हणले ना पार मुंबई पॅक करून टाक, 1000-2000 ट्रॅक्टरच घेऊन येतो आणि लोक पण घेऊन येतो. फक्त जर रस्त्याने जेवणाची व्यवस्था करायला लावा कोणाला तर. म्हणजे आता माझी भूमिका मांडली बस, आता काय याच्यापेक्षा काय आता तुम्ही ठरवा. दोघं अजूक वाटलंच नेते मंडळी, इथं राहुल दादा आहे, इकडे शिवसेनेचे शहरप्रमुख आहे, आपले डॉक्टर साहेब आहे, तिकडे आपले बाळासाहेब आहे, विक्रमभाई आहे, योगी आहे, आपला अभिषेकराव आहेत, इकडं रामेश्वर आता नवीन युवक जिल्हा अध्यक्ष झाले आहेत, कारले साहेब आहेत मागं, त्यांचा तर लय डीपमध्ये अभ्यास आहे ते. म्हणजे तुम्ही 7-8 जण जाऊन वाटलंच तर सुदाम पवार हे 7-8 जण जा, तुम्हीच बाजूला चर्चा करा, मी पण येत नाही. तुम्ही सांगायचं आता बरोबर आहे काय चुकीचं आहे, हे भूमिका बरोबर आहे. म्हणजे आपल्यासाठी काय नाही, मी घेताना म्हणण्यापेक्षा एवढं कोण नाही करीत भाऊ, आम्ही सगळ्यांचं बघितलं, तेवढ्या पुरतं चालत्या गाडीत बसणारे लय पुढारी लय नेते, पण बंद गाडीला चालू करायचं काम जयंत पाटील साहेब करतात. आपली गाडी बंदच पडली होती ना विधानसभेचा राजीनामा दिला, पण ती गाडी बरोबर राजीनामा दिला म्हणजे आपली गाडी स्टॉप झालती ना, तिचा खेळ झालता, पण ती बरोबर असं का एकदम चालू करून दिली तर ती डायरेक्ट दिल्ली तर पण बंद पडा. तुम्ही 4-5 जण बाजूला जा, गेस्ट हाऊसला बसा आणि तुम्ही मला सांगा फक्त काय होईन ते होईन, आहे का नाही, बरोबर ओके का? मग आपण नंतर वाटलंच तर करू, वारीच्या सगळ्यांनाच अडचणीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.